जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर फायनली आज आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना भेटायला जाणार आहोत त्यांच्या वर्षा बंगल्यावरती. आणि गणपती निमित्त त्यांनी आपल्याला बोलवलंय, जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. आणि जे स्केच आपण रेडी केलं होतं बघू शकता, एवढ्या मोठ्या साईजचं स्केच आहे ते. आता पेपरनी रॅप वगैरे केले, तिथे ते ओपन करते तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल. तसं मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं ते स्केच वगैरे, ते बघू शकता. सो आता वेळ न घालवता डायरेक्टली आपण तिकडे गेल्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करूया. चला मित्रांनो, फायनली आपण वर्षा बंगल्याच्या बाहेर आलेलो आहे. आता आतमध्ये जाऊन बघूया. आणि इथे तुम्ही बघू शकता सगळ्या गाड्या वगैरे, मुख्यमंत्र्यांच्या वगैरे गाड्या आहेत इथे. आणि इथे बरेचसे गर्दी पण आहे, बाप्पाचं दर्शन घ्यायला सुद्धा आलेत. आपण पण पटापट पहिले दर्शन करून घेऊया. आणि एक बाप्पासोबत फोटो तर झालाच पाहिजे. आणि एक मी छोटीशी रील्स साठी एक व्हिडिओ शूट केलाय, तो पण तुम्हाला दाखवून देतो. बाय द वे मित्रांनो, डेकोरेशन तर एकदम जबरदस्त केलं होतं इथे. आणि मला इथे आल्यानंतर समजलं की इकडचं डेकोरेशन दर 3-3 दिवसाला बदललं जातं. चला आता फायनली साहेबांना भेटून त्यांना स्केच दाखवूया. साहेबांनी तर स्केच बघितलं, बाकी तिकडे बरेच जण होते, त्यांनी पण स्केच बघितलं आणि त्यांनाही खूप जास्त आवडलंय स्केच. पण यामध्येच एक प्रॉब्लेम झाला. तो काय होता ते तुम्हाला घरी जाऊन मी सांगतो. तर मित्रांनो, ऍक्च्युली तिकडे प्रॉब्लेम काय झालं ते तुम्हाला सांगतो. सो जसं तुम्ही बघितलं, फोटो वगैरे बघितला की आपण त्यांना स्केच दिलं. आणि तिकडे बरीचशी लोक होते आणि गणपती निमित्त पण सगळीकडनं ते राजकारणी लोक वगैरे आली होती, त्यांची फॅमिलीज वगैरे आले होते. तर बऱ्याच जणांना स्केच आवडले, ते बघत होते, हातात घेऊन वगैरे बघत होते. आणि ऍक्च्युली साईज खूप मोठी आहे स्केचची, त्यामुळे ती नीट हँडल झालं नाही. आणि एकाकडनं ती फ्रेम चुकून तुटली, त्यामुळे फ्रेम परत घेऊन आलो. एकदा तुम्हाला फ्रेम दाखवतो. फ्रेम बघू शकता, ऍक्च्युली आता पूर्ण तुटल्या. तिकडे फक्त एवढाच पार्ट तुटला होता. आणि नंतर मी येताना ट्रेनने आलो ना, तर ट्रेनने थोडाफार धक्का लागून मला एकदा क्लाच तुटली की नंतर ते पूर्ण थोडासा धक्का लागला तरी ते पूर्ण तुटून जाते. तर असा पूर्ण क्रॅक पडलाय. आणि हे तर काहीच नाही, इथे मी नंतर येऊन बघितलं ना, तर इथे तुम्ही बघू शकता थोडंसं, मला वाटतं दिसतंय का नाही व्हिडिओमध्ये, चष्म्याच्या याच्यात बरोबर ती काच एक तुटली आहे. आता मला भीती आहे की तिथं ते काच तुटल्यामुळे पेपर वगैरे फाटायची शक्यता असू शकते. पेपर नीट राहायला पाहिजे, कारण जर स्केच खराब झाले याच्यामुळे, काचेमुळे, तर पूर्ण म्हणजे वायाच जाईल माझं पूर्ण स्केच, पूर्ण मेहनत सगळंच वाया जाणार आहे. त्यामुळे आता मला टेन्शन थोडंसं आलंय, ओपन करून बघावं लागणार आहे मला. आय होप की पेपरला काय झालं नसेल. आणि या स्केचची साईज बऱ्यापैकी मोठी होती, त्यामुळे हँडल करायला थोडंसं अवघड जात होतं. आणि तिकडे सगळेजण येऊन बघत होते, हात माझे उचलून वगैरे बघत होते ना, तर त्या धक्काबुक्की ती फ्रेम ऍक्च्युली तुटली. आणि साहेबांसमोरच ते घडलं. आणि मी स्वतः साहेबांना सांगितलं की मी परत तुम्हाला चेंज करून देईन, म्हणजे ग्लास चेंज करून परत एकदा आणून देईन. तर त्यांनी मला विचारलं तू राहतोस कुठे वगैरे, सगळी चौकशी केली. तर त्यांनी मला सांगितलं की तू नवी मुंबईला राहतो, तर एवढ्या लांब परत यायची रिस्क घेऊ नको, कारण परत येताना तुटू शकते फ्रेम. इथे बऱ्याच वेळा गर्दी असतेच, वर्षा बंगल्यावरती मोस्टली गर्दी असतेच. सो इथे कोणी ना कोणी परत काहीतरी हादसा होऊ शकतो, त्यामुळे ती फ्रेम परत तुटायची शक्यता आहे. त्यामुळे इथे यायची गरज नाहीये. आणि त्यांनी हे पण सांगितलं की आपला ठाण्याचा बंगला तिथे मी येत असतो, म्हणजे साहेबांचा जो बंगला आहे ठाण्यामध्ये, तिकडे ते येत जात असतात सारखे. तर त्यांनी मला सांगितलं की तिकडे जेव्हा मी येईल तेव्हा मी तुला कोणाच्या थ्रू सांगेल की मी इकडे आलोय म्हणून, तेव्हा तिकडे येऊन मला तू देऊ शकतो. आणि वर्षा बंगल्यावरती तर आपण फ्रेम्स सगळ्या लावू शकत नाहीये, बऱ्याच फ्रेम्स आहेत आतमध्ये. तर आपल्या स्वतःच्या बंगल्यामध्ये ठाण्यामध्ये आपण ती फ्रेम लावूया तुझी. सो ते म्हणले की तिकडे येऊनच डायरेक्टली मला ती फ्रेम दे. त्यामुळे आपण आता ही फ्रेम रेडी करून वगैरे जेव्हा साहेब सांगतील तेव्हा ठाण्याच्या बंगल्यावरती तुम्हाला तो पण बंगला दाखवेनच व्हिडिओमध्ये. आणि तिकडे जाऊनच त्यांना ते देणार आहे. आणि बाय द वे तिकडे मी स्वतः शूट नाही केलं व्हिडिओ वगैरे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ बघायला नाही भेटली तिथे. म्हणजे मी एकटाच गेलो होतो ना, तर माझ्यासोबत कोणी नव्हतं शूट करणारं वगैरे, त्यामुळे मी शूट करू शकलो नाही. आणि त्यांचा कॅमेरामॅन होता, त्याच्यातनं त्यांनी फोटो काढला आणि त्यांनी ऍक्च्युली शूट नाही केलं कुठलाच व्हिडिओ. आणि त्यामुळे मला तुम्हाला त्यांची रिएक्शनचा व्हिडिओ दाखवता आला नाहीये. आणि ही फ्रेम तुटली, त्याचं एका हाती बघायला गेलं तर चांगलीच गोष्ट झाली असं म्हणायला हरकत नाही, पॉझिटिव्हली जर घेतलं तर. त्याचा रिझन असं आहे की तुम्हाला त्याची व्हिडिओ बघायला मिळाली, म्हणजे त्यांच्या रिएक्शनची व्हिडिओ बघायला मिळाली. आणि आपण ही फ्रेम परत एकदा आता ठाण्याच्या बंगल्यावरती जेव्हा त्यांना द्यायला जाऊ ना, तेव्हा आपण प्रॉपर व्हिडिओ काढू, कारण तिथे जास्त गर्दी नसणार आहे. त्यामुळे आपण आता जेव्हा ठाण्याच्या बंगल्यावरती त्यांना द्यायला जाऊ तेव्हा मी प्रॉपर शूट वगैरे करेन. आणि त्यांची रिॲक्शन तर तशी सेम नाही येणार जेव्हा पहिल्यांदा बघितलं असेल तेवढी, पण थोडी जी रिॲक्शन असेल ती पण तुम्हाला दाखवेल. प्लस ते काय बोलतील साहेब स्केच बघून वगैरे, ते सगळं मी रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवणार आहे.
सो ही चांगली गोष्ट म्हणू शकतो, पॉझिटिव्हली घेऊ शकतो की फ्रेम तुटली ते बरंच झालं, म्हणजे आपल्याला परत आणता आली फ्रेम. तुटली नसती तर आपल्याला तिथे ठेवायला लागली असती ती फ्रेम. सो आपण परत एकदा जेव्हा त्यांना भेटू तेव्हा परत त्यांची रिॲक्शन सगळं तुम्हाला प्रॉपर आपल्या व्हिडिओजमध्ये बघायला मिळेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण येणाऱ्या मला वाटतं 1-2 आठवड्यामध्येच आपण परत एकदा त्यांना भेटणारच आहोत ठाण्याच्या त्यांच्या बंगल्यामध्ये. आणि मित्रांनो, तिथे श्रीकांत शिंदे साहेब पण होते, त्यांचे जो मुलगा आहे तो पण तिकडे होता आणि त्यांनी पण स्केच बघितलं, त्यांना पण खूप जास्त आवडलं. आणि माझ्या डोक्यात एक प्लॅन येतोय की आता परत एकदा आपण त्यांना भेटणारच आहोत ठाण्याच्या बंगल्यावरती. तर मी विचार करतोय, साहेबांचं तर आपण स्केच काढलंच आहे, पण श्रीकांत शिंदे साहेबांचं पण आपण स्केच काढून त्यांना देऊया छोट्या साईजमध्ये, A3 साईजमध्ये आपण स्केच काढून त्यांना देऊया. पण फिक्स नाही अजून, कारण तिकडे आपण जेव्हा द्यायला जाऊ बंगल्यावरती ठाण्याला तेव्हा दोघंही असतील का नाही गॅरंटी नाहीये. त्यामुळे आपण फिक्स मी अजून ठरवत नाही. तिकडे मला चौकशी करावी लागेल तिकडे असतील का नाही, तरच मी दोन्ही स्केच बनवून त्यांना द्यायला जाणार आहे. ते पण आपण श्रीकांत शिंदे साहेबांना सरप्राईज द्यायचा प्लॅन करूच लवकरच, आणि त्यांची पण रिएक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे आपल्या व्हिडिओजमध्ये. एनिवेज मित्रांनो, तुम्हाला स्केच कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला, आणि तुम्हाला असे स्केच कोणाला द्यायचे असतील, ऑर्डर करायचे असतील तर करू शकता. बाय द वे, आपण राज साहेबांना सुद्धा स्केच दिलं होतं, त्याची व्हिडिओ याच्या पुढे तुम्हाला लगेच बघायला मिळेल, ती पण तुम्ही चेक करू शकता. आणि दोघांपैकी कोणाची स्केच जास्त तुम्हाला आवडलं ते पण सांगू शकता. बाय द वे, राज साहेबांना आपण 3-3 स्केच दिले होते, त्यांचं स्वतःचे 2 स्केच होते, आणि एक इथे बघू शकता तुम्ही महाराजांचं पण स्केच त्यांना दिलं होतं. त्यांना ते खूप जास्त आवडलं होतं. ऍक्च्युली त्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलंय, आपण तिकडे कसा गेलो काय गेलो ते पूर्ण एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय. ती व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. आणि तुम्हालाही असे मोठे स्केच, छोटे स्केच, कुठलाही स्केच हवा असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. छोट्यातल्या छोटा आपण A5 साईज पासून स्केच करतो, म्हणजे तुम्ही साईज बघू शकता, एवढ्या छोट्या साईज पासून आपण स्केच करतो. A5, 4 हे सगळे A4 साईज आहेत ऍक्च्युली. आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये जे फ्रेम दिसते ना महाराजांची, ती A3 साईजची फ्रेम आहे, म्हणजे एवढ्या मोठ्या साईजमध्ये पण तुम्हाला मिळू शकतं. आणि याच्यापेक्षा 2 पट नाही 4 पट मोठी साईज आपण जी आता साहेबांना दिली ना, ती 4 पट मोठी साईज होती, ती तेवढ्या मोठ्या साईजमध्ये पण तुम्हाला मिळू शकतं. आणि साहेबांना जे आपण स्केच दिलं किंवा त्यांचं जे स्केच काढले ते युनिक मध्ये, थोडंसं क्रिएटिव्ह मध्ये काढले, तसंही तुम्ही करू शकता. म्हणजे तुमचा फेस आणि तुमच्या आईबाबांचा फेस किंवा तुमच्या फॅमिलीचा असं फेस, किंवा तुमचे आजी आजोबा किंवा आई वडील जर नसतील या जगात आता, तर त्यांचा असा फेस आपण काढून देऊ शकतो. किंवा फॅमिलीचा प्रॉपर असा फोटो असेल तर त्यांचं स्केच आपण मोठ्या साईजमध्ये काढून देऊ शकतो. जसं तुम्हाला हवंय तसं काढून देऊ शकतो. आणि प्राइस पण मित्रांनो 700 रुपयापासून चालू आहे, म्हणजे एवढ्या छोट्या साईजचं प्राइसिंग 700 रुपयापासून चालू आहे. आणि मोठा साईज असेल जसं आपण साहेबांचं काढलं तर त्याची मिनिमम 5-10 हजार प्राइसिंग जाते. आणि कलरमध्ये पण आपण काढतो ऍक्च्युली, तर तुम्हाला कलरमध्ये पण हवं असेल चांगला तुम्हाला प्राइस देऊ शकताय तुम्ही, तर कलरमध्ये पण तुम्ही काढून घेऊ शकता कॅनव्हासवरती. ज्यांना कोणाला हवं असेल मला डायरेक्टली इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता, आणि इंस्टाग्रामवरती बरेचसे फोटोज व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आपण, ते पण एकदा चेक करू शकता स्केचचे, आणि मला मेसेज करू शकता इंस्टाग्रामवरती. किंवा नंतर कधी तुम्हाला हवं असेल तर आता इंस्टाग्रामवरती फॉलो करून घ्या, म्हणजे तुम्ही नंतर कधी तुम्हाला हवा असेल तेव्हा तुम्ही ऑर्डर करू शकता. एनिवेज मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. बाकी मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.